नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी ही समोर आलेली आहे. ह्यामध्ये तुमचा खंडित राहिलेला पीक विमा खात्यावर अखेर मंजूर व्हायला व जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ती कधीपासून होणार आहे याच्या संबंधित आपण सर्व अपडेट जाणून घेऊ. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही अपडेट आहे, कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा मंजूर होऊन खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण एका ह्याच्यामध्ये विश्लेषण करून घेऊया. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना मी शेतकरी संख्या देखील सांगणार आहे, पेंडिंगमध्ये राहिलेले शेतकरी देखील सांगणार आहे व बाकी उर्वरित जिल्ह्यांची काय अपडेट आहे ह्या जिल्ह्याव्यतिरिक्त ही देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी नक्कीच सांगतो. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आहे. स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतीच्या नवीन योजनांसंबंधित सर्वात लवकर अपडेट तुम्हाला पोहोचून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, धाराशिवच्या पीक विम्यासंदर्भात मागच्या बऱ्याच दिवसापासून एक हे आहे की पीक विमा खात्यावर मंजूर होत आहे. कधीचा पीक विमा आहे, काय आहे? तर बघा, सध्या 2020चा जो पेंडिंगचा पीक विमा राहिला होता, 2020चा म्हणजे 6 वर्ष अगोदरची ही गोष्ट आहे, तेव्हाचा पीक विमा आत्ता खात्यावर मंजूर व्हायला व जमा व्हायला सुरुवात कुठे होणार आहे. यामध्ये पाहायला गेलं तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की यामध्ये कंपन्यांचा दोष असतो. बघायला गेलं तर सरकारचा देखील थोडाफार दोष आहे. कुणाला वाईट वाटत असेल तर बिनधास्त वाटू द्या, काहीच हरकत नाही. तर बघा, यामध्ये 2020चा धाराशिवचा पीक विमा जो होता त्यामध्ये 134 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर 134 कोटी आणि बघायला गेलं तर ही कंपनी बघा कोणती आहे, बजाज अलायन्स कंपनी आहे. ही या कंपनीचा रेकॉर्ड पाहायला गेलं तर फारसा चांगला देखील नाही आहे. पण काय तर त्यामध्ये चूक तुमची देखील नाही आहे, तुमच्या नशिबानं तुम्हाला ती कंपनी. याबरोबर एक HDFC नावाची देखील कंपनी होती. ती कंपनी अशाच काही कारणांमुळे ती बंद पडली, त्याचा वेंडरच बंद झाला. तर ही सरासर पाहायला गेलं तर सरकार आणि कंपनीची चूक आहे. तर यामध्ये बघा अजून शेतकरी संख्या बघा 54,499 शेतकरी, म्हणजे 54,500च्या आसपास शेतकरी आहेत जवळपास पाहायला गेलं तर. आता बघा, ह्यामध्ये ही धाराशिवची 2020ची रक्कम ही कधी जमा होणार आहे? या महिन्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग 26-27च्या आसपास तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ शकते. ही कंपनीने ही अपडेट तर आता अशीच आहे, पण ह्यामध्ये विलंब लागू शकतो का काय ह्यावर बघावं लागेल. पण कन्फर्म 90% तरी गॅरंटी आहे की तुमच्या खात्यावर हे पीक विम्याचे पैसे जमा होऊन जातील. याचबरोबर धाराशिव झालं, अजून पाहायला गेलं तर परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, त्यानंतर अमरावतीचा काही भाग, ह्यामध्ये असाच 2020चा 21, 22, 23पर्यंतचे काही भागामध्ये खंडित राहिलेला जो पीक विमा आहे तो देखील असाच पेंडिंग आहे. आता हे पीक विमा तुम्हाला न मिळण्याचं कारण काय बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे KYC देखील काही कंप्लीट नव्हती, काही शेतकऱ्यांचा डाटाचं पूर्ण आहे. आणि मेन पाहायला गेलं तर ज्या तुमच्या कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भातल्या असो, ह्या कंपन्या पाहायला गेलं तर तुम्ही आता पाहत आहे की 2020चा पीक विमा 2026ला मिळतो आहे. म्हणजे तुम्हाला हे कळत असेल की माझा सांगण्याचा उद्देश कळत असेल की या कंपन्यांचं काम करण्याची पद्धत ही कशी आहे. म्हणजे एकदम निष्काळजीपणाचं ह्यांचं काम आहे, ह्यांचं म्हणा सरकारचं म्हणा. कारण कधीचा पीक विमा कधी वाटप करायला लागले. आता तुम्ही विचार करा, ह्यामध्ये असंच जर चालत राहिलं तर 2026चा पीक विमा कधी भेटेल? पाहायला गेलं तर आता काही जण लोक म्हणतील लॉकडाऊनमुळे असं कंपन्या वगैरे बंद होती. बघा, लॉकडाऊनची गोष्ट आहे, लॉकडाऊन होऊन अजून 4 वर्ष झाली. त्यावेळेस कुठल्या प्रकारचं काय, 4 वर्ष होऊन देखील तुमची जर रक्कम 6 वर्षांनी जमा होत असेल तर काय म्हणण्याला काय अर्थ आहे? जे म्हणत आहे तुम्ही सरकारविरोधात बोलताय किंवा तुम्ही कंपन्यांचा सगळं करताय, बोलावंच लागेल. कारण शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर रक्कम ही कधीपासून खंडित राहिलेली आहे, ती कधी जमा होती आहे, हा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. तर बघा, ही होती याच्यासंबंधित. अजून बरेचसे शेतकरी म्हणत होते किंवा बाकी जिल्ह्यांच्या धान बोनस व पीक विम्यासंबंधित अपडेट काय? धान बोनस व पीक विम्याच्या जो तुमचा अपडेट आहे त्याच्या संदर्भात चॅनलवरती एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते काही जिल्ह्याविषयीच आहे, उर्वरित जिल्ह्याविषयी देखील तुम्हाला अपडेट लवकरच येऊन जाईल. तर ही धाराशिवची अपडेट होती. ह्याच्यानंतर आपण बाकी जिल्ह्याची अशीच जे पेंडिंगमध्ये राहिलेले पीक विमा शेतकरी संख्या जी काय आहे ती आपण बाकीच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. ही इथपर्यंतची जर तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.